नमस्कार मित्रांनो, मी रत्नदीप आणि तुमचं निसर्गाच्या अंतरंगात मी मनापासून स्वागत करतो। मागील लेखात आपण वृक्षपच्छक या लेखातील गोरखचिंच हा लेख अभ्यासला आहे। त्यामधीलच आज आपण महारुख हा दुसरा लेख अभ्यासणार आहोत। चला तर आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया। एक एक झाड माझ्या आयुष्यात माणसासारखं येतं। वर्षानुवर्ष मी त्यांचं निरीक्षण करतो, त्यासंबंधी वाचतो, अनेक ऋतूंत आणि प्रहरात त्यांचं अवलोकन करतो। तेव्हा कुठं ते झाड मला भावतं, ते माझ्या मनचक्षूंपुढं उभं ठाकतं, मला ते पालवितं। त्यानंतर मी त्याच्याविषयी लिहू लागतो। महारुखाचं झाड कोणी आवडीनं आपल्या बागेत उद्यानात लावित नाही। एक तर ही झाडं रस्त्यांच्या कडेला उभी असतात किंवा माळरानावर एकटी दुकटी दिसतात। एखाद्या भिक्षुकानं हातात भिक्षापात्र धरल्यावर जसा बोटाचा आकार होतो तशी त्याच्या फांद्यांची रचना एकावर एक अशी असते। 200-250 फुटांपर्यंत हे झाड सहज वाढतं। वाढ देखील जलद होत असते। जुन्या फांद्या गळून पडतात, त्यांचे व्रण मात्र बुंध्यांवर स्पष्ट दिसतात। हे व्रण मोजले तर त्याचं अंदाजे वय सांगता येतं। हे झाड उंच वाढत असल्यामुळं पार आकाशात जाऊन डोकावतं, म्हणून तर इंग्रजीत त्याला ट्री ऑफ हेवन म्हणजे स्वर्गातील वृक्ष म्हणतात। एखाद्या उजाड माळरानावर हेमाडपंथी देवळासमोर उभी असलेली दीपमाळ दिसावी तसं या महारुखाकडं पाहून वाटतं। एखादा बहिष्कृतासारखा तो एकटा वारा वादळ ऊन पाऊस यांना तोंड देत वर्षानुवर्ष उभा असतो। माणसं किंवा गुरं या झाडाच्या आश्रयाला जात नाहीत, कारण त्याचा उपयोग चारा म्हणून नाही, तसा सावली म्हणूनही होत नाही। एवढंच नव्हे तर त्याचं सरपणही होत नाही। तरीही सकाळी हे झाड पाखरांनी गजबजून जातं। कोतवाल, बुलबुल, मैना व पारवे असे कितीतरी पक्षी त्यावर उडता बागडताना दिसतात। पळस मैनांचे थवे काही क्षण येऊन बसतात, त्यांना इथं काही खायला मिळत नाही। असं असलं तरी या अतिउंच झाडावर केवळ आनंद मिळावा म्हणून पाखरे येतात, झाडावर आनंदानं गात असतात। मात्र जंगलातल्या महारुखावर रात्री मोरांचं कुळ आसऱ्याला येतं। नर मादी आणि त्यांची 5-6 पिलं हारीनं बसलेली असतात। मोराला उंचावरून सारा परिसर दिसतो, जंगलातली चाहूल लागते, शत्रूपासून संरक्षण मिळतं। त्याचा अट्टल शत्रू असलेला बिबटा वाघ याला या झाडावर चढता येत नाही, कारण महारुखाच्या फांद्या हलक्या आणि ठिसूळ असतात। याच कारणामुळं वानरं आणि माकडं देखील या झाडावर दिसून येत नाहीत। वैशाख महिना येताच कावळे या झाडावर घरटी करू लागतात। आभाळाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भरट घरटी सुद्धा मोठी सुंदर दिसतात। झाडाला समृद्धीचे दिवस आल्यासारखं वाटतं। त्याची पानगळ झाली की संपूर्ण झाडाचंच एक काष्ठशिल्प बनतं। आता त्याच्या फांद्यांची रचना कोणा मृत व्यक्तीच्या हातांच्या बोटांसारखी दिसू लागते, म्हणून की काय त्याला डेड मॅन्स फिंगर ट्री असं म्हणतात। मार्च महिन्यात त्याला फुलोरा येतो, मग त्यावर मधमाशांची गुणगुण ऐकू येते। त्यावेळी झाडावर पानं नसतात, मात्र हळूहळू कोवळी पानं फुटू लागतात। अशा काळात फुलांचं रूपांतर बीजात होऊ लागतं। पिवळसर रंगाचे, पिसाप्रमाणे हलके, बोटभर शेंगांचे झुपके पानापानांतून डोकावू लागतात। सूर्याची कोवळी उन्हं त्या वृक्षावर पडली की शेंगांची सोनेरी होत चाललेली झुमरं अधिक आकर्षक आणि सुंदर वाटतात। एकदा माळरानात वाढलेल्या या झाडाला पाहायला मी चांदण्या रात्री गेलो। ते एकटंच उभं होतं। त्या फळलेल्या झाडाला चंद्रप्रकाशात अलौकिक सौंदर्य प्राप्त झालं होतं। मला त्यावेळी त्याच्या वाळलेल्या फांद्या प्रार्थना करणाऱ्या माणसांच्या हातांच्या बोटांसारख्या दिसल्या। सावर आणि पांगारा या झाडांसारखंच महारुखाचं लाकूड मऊ असतं, परंतु सावर व पांगारा फुलल्यावर जे सौंदर्य या झाडांना प्राप्त होतं ते महारुखाला लाभत नाही। अलीकडं या झाडाच्या उपयुक्ततेचा शोध लागला आहे। त्याच्या मऊ लाकडापासून आगपेट्या तयार होतात, म्हणून दक्षिण भारतातील
सदापर्णी वृक्षांची सुंदर जंगलं साफ करून महारुखाची लागवड करण्यात येऊ लागली आहे. मात्र समृद्ध जंगलं तोडून त्या ठिकाणी ही झाडं लावण्यात मुळी शहाणपणा नाही. आपल्या देशात अजूनही ओसाड जमिनी, विस्तृत माळरानं आणि बोडके डोंगर यासाठी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. बकऱ्या या झाडांच्या पानांना तोंड लावित नाहीत. ही झाडं वारा, वादळ, ऊन सहन करू शकतात. ती जलद गतीने वाढतात. वनीकरणाच्या क्षेत्रात ही झाडं लावायला कितीतरी जमेच्या बाजू आहेत. मित्रांनो, सर इथे हा लेख संपवतात. महारुख हे एक उंच आणि जलद वाढणारे झाड आहे. याची उंची साधारणपणे 20 ते 25 मीटर पर्यंत जाऊ शकते. साल गुळगुळीत व राखाडी तपकिरी रंगाची असते. पाने मोठी आणि संयुक्त असतात, ज्यात 10 ते 20 पर्णिका असतात. फुलांचा रंग पिवळसर हिरवा असून फुलांचा हंगाम फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान असतो. फळे पंखदार आणि वाऱ्याने दूरवर उडणारी असतात. महारुख झाड भारतातील उष्ण आणि कोरड्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतात हे झाड सामान्यतः दिसते. महारुखाचे लाकूड हलके पण मजबूत असते. ते फर्निचर, पेट्या, खेळणी आणि बांधकामासाठी वापरले जाते. कधीकधी प्लायवूड उद्योगात देखील याचा उपयोग होतो. झाडाची साल, पाने आणि मुळे औषधांमध्ये वापरली जातात. हे झाड हवेतील प्रदूषण शोषून घेते आणि कार्बन डायऑक्साईड कमी करते. जलद वाढणारे असल्यामुळे वनरोपणासाठी आणि सावलीसाठी लावले जाते. उष्ण हवामानात टिकणारे व कमी पाण्यात वाढणारे म्हणून हे झाड लावले जाते. महारुख म्हणजे जिद्दीची कविता आहे. त्याची उंच वाढ आपल्याला सांगते, माणसा, परिस्थिती कितीही कठीण असो, वाढत राहा. त्याच्या पानांच्या सळसळीत जणू आत्मविश्वास दडलेला आहे आणि त्याच्या सावलीत शांततेचा निवांत श्वास मिळतो. निसर्गात प्रत्येक झाडाचं एक वेगळं व्यक्तिमत्व असतं. महारुखाचं व्यक्तिमत्व म्हणजे स्थैर्य, धैर्य आणि उपकारशीलता. ते कधी तक्रार करीत नाही, कधी हट्ट धरत नाही, फक्त देतं आणि देत राहतं. ज्याच्या खाली आपण उभे राहतो तो आपल्याला जीवनाचा गोड धडा शिकवतो. उंच वाढा, पण सावली देणं विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.